आपल्या मनात कधी ना कधी हा विचार येतोच की माणसाचा मृत्यू झाला की नक्की काय होतं. आयुष्य तिथे संपतं की पुढे काही असतं. आपण नेहमी ऐकतो की माणसाचा पुनर्जन्म होतो, पण हे खरं आहे का? याचं उत्तर आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत मिळतं. भगवंत श्रीकृष्ण सांगतात की जन्म आणि मृत्यू हे कधीही न थांबणाऱ्या एका चक्रासारखे आहेत. पुनर्जन्म म्हणजे काय हे सांगताना भगवंत श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात एक खूप साधं उदाहरण देतात. ते म्हणतात, जसं आपण आपले कपडे जुने झाले की ते काढून टाकतो आणि नवीन कपडे घालतो, अगदी तसंच आपला आत्मा जुनं झालेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. आता जुनं झालेलं शरीर म्हणजे काय? तर असं शरीर जे आता आजारपणामुळे किंवा वयामुळे खूप कमकुवत झाले, त्याच्यात आता ताकद उरलेली नाहीये, हालचाल करणं खूप कठीण झाले आणि जे आता पूर्णपणे थकले, असं शरीर सोडून आत्मा दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो. याचाच अर्थ मृत्यू म्हणजे शेवट नसून तो फक्त एक बदल आहे. पण आपल्याला पुढचा जन्म कोणता मिळणार हे कसं ठरतं? तर याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा. मृत्यूच्या वेळी आपल्या मनात कोणत्या गोष्टींचा विचार जास्त आहे त्यावर आपला पुढचा जन्म ठरतो. आणि दुसरं म्हणजे आपले कर्म. आपण आयुष्यभर जे काही चांगले वाईट काम करतो त्याची फळे भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजेच आपण आज जे विचार करतो, जे वागतो, तोच आपला पुढचा पत्ता ठरवत असतो. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं खरं आहे, याचा पुरावा काय? तर स्वतः भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 5व्या श्लोकात सांगितले आहे की हे अर्जुना, तुझे आणि माझे याआधी खूप जन्म झाले आहेत. मला ते सगळे जन्म नीट आठवतात, पण तू मात्र ते सगळं विसरून गेला आहेस. यावरून हे स्पष्ट होतं की आपला हा प्रवास खूप जुना आहे आणि तो अनेक जन्मांपासून सुरू आहे. हे सगळं गणित कसं चालतं हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. समजा एखादा प्रवासी गाडीतून प्रवास करतोय, तर त्यात आत्मा हा त्या प्रवाशासारखा आहे, जो कधीच बदलत नाही. शरीर हे त्या गाडीसारखं आहे, ते जुनं झालं की बदलावं लागतं. आणि आपली कर्म ही त्या गाडीतल्या इंधनासारखी आहेत, जे आपली दिशा ठरवतात की आपली गाडी सुखाकडे जाणार की दुःखाकडे. पण या पुनर्जन्माच्या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर त्यातून एक मोठी शिकवण घेण्यासारखी आहे. भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की हा जन्म मृत्यूचा फेरा शेवटी दुःखाकडेच घेऊन जातो. जर आपल्याला या त्रासातून कायमचं मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला या जन्मातच स्वतःला बदललं पाहिजे. आपल्याला अशा मोहातून बाहेर पडायचं आहे जे आपल्याला पुन्हा पुन्हा या जगात ओढून आणतात. जेव्हा आपण आपले सगळे कर्म भगवंतांना अर्पण करतो तेव्हाच आपल्याला मोक्ष मिळतो, म्हणजेच या फेऱ्यातून कायमची सुटका मिळते. त्यामुळे आजचा दिवस ही एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची आणि चांगली कर्म करण्याची. लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे फक्त एक वेश आहे, पण तुमची कर्म ही तुमची खरी ओळख आहे. आज तुम्ही जी पावलं उचलाल तेच तुमच्या उद्याच्या प्रवासाची दिशा ठरवतील. त्यामुळे मरणाची भीती बाळगण्यापेक्षा आयुष्य असं जगा की पुढचा प्रवास कोणताही असो तो प्रकाशाकडे जाणारा असेल. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर सुद्धा करा. हरे कृष्ण.